ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्रतर्फा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या कोणत्या डिव्हिजनमध्ये किती जागा रिक्त आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीच्या मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व डिव्हिजनमधल्या मी तुम्हाला जिल्ह्यावाईज जागा दाखवणार आहे आणि कॅटेगरी वाईज जागा दाखवणार आहे। अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, बीड जेवढे काही डिव्हिजन आहे ह्या सर्व डिव्हिजनच्या जागा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या कॅटेगरीच्या किती जागा या ठिकाणी बघा अहिल्यानगर आहे, तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही। आपलं जर गावातल्या जागा असेल तर बघू शकता अहिल्यानगर डिव्हिजनचा जागा बघू शकता कॅटेगरी वाईज। तर बघा अहिल्यानगरमध्ये एवढं काही जागा आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीच्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी अहिल्यानगर डिव्हिजन आहे। तर अहिल्यानगर डिव्हिजनमध्ये टोटल 73 जागा आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी अकोला डिव्हिजन आहे। अकोला डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी अकोला डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही डाकसेवक झालं, बीपीएम झालं, असिस्टंट ब्रँच पोस्टर मास्टर त्याचे पगारसुद्धा या ठिकाणी दिले आहे। बीपीएममध्ये पगार 12,000 ते 29,000 रुपये, त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये 10,000 ते 24,000 रुपये आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मिळवणं ठीक आहे। तर अकोला डिव्हिजन आहे बघू शकता अकोला डिव्हिजनमध्ये जर पाहिलं यावर्षी जास्त जागा आहे। तर अकोला डिव्हिजनमध्ये टोटल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अकोला डिव्हिजनमध्ये यावर्षी जर पाहिलं 105 जागा टोटल आहे, 105 जागा टोटल अकोल्यामध्ये आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर बघू शकता तुम्ही अमरावती जिल्हा आहे। अमरावती डिव्हिजनला बघू शकता तुम्ही जागा कॅटेगरी वाईज। तर अमरावती जिल्ह्यातले हे गाव आहे बघू शकता, ह्या गावामध्ये जागा आहे, ह्या गावामध्ये आपल्याला फॉर्म या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओपन कॅटेगरीवर सुद्धा आपल्याला फॉर्म टाकायचा आहे। जसं एस टी कॅटेगरीचे आहे तुम्ही तर एस टी कॅटेगरीवर फॉर्म भरायचा इथं आणि ओपन कॅटेगरीवर सुद्धा आपल्याला फॉर्म टाकायचा आहे। बघा त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमरावती डिव्हिजनला बघू शकता कोणकोणत्या गावामध्ये किती जागा रिक्त आहे बघा। तर अमरावती डिव्हिजनला सुद्धा यावर्षी बऱ्यापैकी जागा यावर्षी आहे बघा ठीक आहे। अमरावती डिव्हिजन आहे, तर अमरावती डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर जास्त जागा यावर्षी अमरावती डिव्हिजनला आलेल्या आहे बघा। अमरावती डिव्हिजनला ज्या टोटल ज्या जागा आहे बघू शकता 132 जागा यावर्षी अमरावती डिव्हिजनला आलेल्या आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे त्यानंतरचं डिव्हिजन बघू शकता तुम्ही या ठिकाणी बारामती डिव्हिजन आहे। बारामती डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी एबीपीएम झालं, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर झालं, डाकसेवकच्या बघू शकता। बारामतीमध्ये बघू शकता एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघा आपल्या गावातली जागा आहे का त्यामध्ये आपल्या गावातली जर जागा असेल तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही। बघू शकता बारामती डिव्हिजन आहे, तर बारामती डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे बघू शकता यावर्षी जास्त जागा महाराष्ट्राच्या वाटेला आल्या बघा 65 जागा यावर्षी या ठिकाणी आहे बारामती डिव्हिजनला। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते बीड डिव्हिजन आहे। बीड डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर बघा आपल्या गावातलं गाव या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्या गावावाईज जागा बघू शकता। बीड डिव्हिजनला बघू शकता हे बीड डिव्हिजनच्या जागा आहे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन आपापल्या कॅटेगरीच्या बघू शकता। आपल्या गावातली जर जागा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे सर्व ज्या जागा आहे बीड जिल्ह्यातला आहे बघा। तर बीडमध्ये टोटल 74 जागा आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे भुसावळ डिव्हिजन आहे। भुसावळ डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्या कॅटेगरीच्या जागा, तर भुसावळ डिव्हिजन आहे। तर गावावाईज जागा तुम्ही बघू शकता, गावावाईज यामध्ये जागा दिली आहे भुसावळ डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी एबीपीएम झालं, बीपीएम झालं, डाकसेवकच्या ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता 63 जागा ज्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहे। त्याचबरोबरचं जे डिव्हिजन आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भुसावळ डिव्हिजन होतं। त्याचबरोबर बुलढाणा डिव्हिजन आहे। बुलढाणा डिव्हिजन बघू शकता तुम्ही या ठिकाणी बुलढाणा डिव्हिजनला बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपनच्या जागा बघू शकता बुलढाणा डिव्हिजन आहे ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी बुलढाणा डिव्हिजन आहे। तर बुलढाणा डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर 48 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन। आता चंद्रपूर डिव्हिजनला पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त ज्या जागा आहे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आहे। तर मी तुम्हाला दाखवून देतो आरामात त्या ठिकाणी दाखवून देतो हे काही जेवढे काही जागा गावं आहे अनखोडा झालं, त्याचबरोबर अरेवाडा झालं, अरसोडा झालं ठीक आहे, बाबूपेठ झालं, त्याचबरोबर बोलापूर झालं, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी धरणगाव झालं, त्याचबरोबर भरोसा झालं, त्याचबरोबर भीमपूर झालं, भीसी झालं, त्याचबरोबर जे बोडका झालं। तर हे सर्व चंद्रपूर डिव्हिजनचे आहे। तर ओपन कॅटेगरीच्या जागा इथं जास्त आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर ओपन कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला फॉर्म भरता येते जे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे आहे। पहिले आपल्या कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे, त्यानंतर ओपन कॅटेगरीची जागा आपल्याला सोडायची नाही, ओपन कॅटेगरीच्या जागेवर सुद्धा आपल्याला फॉर्म टाकायचा आहे। तर बघू शकता चंद्रपूर डिव्हिजनमधल्या ह्या गावामध्ये जागा रिक्त आहे। तर दरवर्षी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जास्त जागा राहते एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन आहे, तर 325 जागा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आहे यावर्षी बघू शकता। एससी कॅटेगरीच्या पण जास्त जागा आहे, एसटी कॅटेगरीच्या सुद्धा जास्त जागा आहे, ओबीसी कॅटेगरीच्या पण जास्त जागा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पण जास्त जागा आहे, पीडब्ल्यूडी कॅटेगरीच्या सुद्धा जास्त जागा या ठिकाणी आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन आहे।
तर चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त जागा आहे, बघू शकता तुम्ही. हे गाव आहे पाडोळी झालं, त्याचबरोबर ठीक आहे पळसगाव झालं, त्याचबरोबर पाल्ले झालं, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही चिचखेड झालं, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे. तर हे काही गाव आहे, ह्या गावावरील या ठिकाणी जागा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर टोटल जर आपण पाहिलं तर 325 जागा टोटल या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनला आहे. तर जास्त जागा या ठिकाणी आहे, जास्त म्हणजे सर्वात जास्त ओपन कॅटेगरीच्या जागा इथं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अंबड झालं, त्याचबरोबर बापकाळ झालं, ठीक आहे. तर बघू शकता छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनमध्ये ज्या टोटल जागा रिक्त आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व गावावीस जागा यामध्ये दिलेल्या आहे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनला, बघू शकता तुम्ही. तर टोटल जर आपण या ठिकाणी पाहिलं छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनला जर पाहिलं तर टोटल 99 जागा रिक्त या ठिकाणी आहे, एक लक्षात. त्यानंतर धाराशिव डिव्हिजन बघू शकता. धाराशिव डिव्हिजनला तर धाराशिव डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी बघू शकता. धाराशिव डिव्हिजन आहे, तर बघा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी धाराशिव डिव्हिजनचा. धाराशिव डिव्हिजन बघू शकता तुम्ही या ठिकाणी. टोटल जर आपण पाहिलं धाराशिव डिव्हिजनला तर बघा या ठिकाणी धाराशिव डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे 84 जागा धाराशिव डिव्हिजनला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे धुळे डिव्हिजन आहे. धुळे डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर धुळे डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर धुळे डिव्हिजनला सुद्धा भरपूर काही जागा या ठिकाणी धुळे डिव्हिजनला आलेला आहे, बघू शकता. जास्त जागा आहे धुळे डिव्हिजनचा यावर्षी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, धुळे डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे बघू शकता 133 जागा धुळे डिव्हिजनला आहे, ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी गोवा डिव्हिजन आहे. गोवा डिव्हिजनला यावर्षी कमी जागा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि ओपन कॅटेगरीच्या पण जागा या ठिकाणी आहे गोवा डिव्हिजनला. तर बघू शकता गोवा डिव्हिजन आहे. तर गोवा डिव्हिजन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी. तर यावर्षी जास्त जागा आहे, म्हणजे 92 जागा यावर्षी गोवा डिव्हिजनलाच आलेल्या आहे. चांगला जागा यावर्षी गोवा डिव्हिजनला आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सिद्ध गोवा डिव्हिजन. त्याचबरोबर जळगाव डिव्हिजन आहे. जळगाव डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी जागा, ठीक आहे. तर जळगाव डिव्हिजन आहे. तर जळगाव डिव्हिजनच्या ज्या टोटल जागा आहेत 64 जागा जळगाव डिव्हिजनचा आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं कराड डिव्हिजन आहे. कराड डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. कराड डिव्हिजनला सुद्धा यावर्षी बऱ्यापैकी जागा या ठिकाणी आलेल्या आहे, बघू शकता. कराड डिव्हिजन आहे. कराड डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे तर 86 जागा आहे. चांगल्या जागा या ठिकाणी कराड डिव्हिजनला यावर्षी आलेल्या आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे कोल्हापूर डिव्हिजन आहे. कोल्हापूर डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी जागा, ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी. तर हे कोल्हापूर डिव्हिजन आहे, बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर डिव्हिजन. तर कोल्हापूर डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर ज्या टोटल जागा आहे कोल्हापूर डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी SC ST OBC EWS ओपन मिळून सगळं 108 जागा या ठिकाणी आहे कोल्हापूर डिव्हिजनला. त्यानंतर आहे मालेगाव डिव्हिजन आहे, बघू शकता. मालेगाव डिव्हिजनला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मालेगावमध्ये बघू शकता या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा. तर मालेगाव डिव्हिजनला सुद्धा यावर्षी 80 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. मालेगाव झाल्यानंतर जे आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी बघू शकता. मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे. तर या ठिकाणी फक्त 3च जागा आहे मुंबई सिटी ईस्ट, आणि ते आपण ओपन कॅटेगरीचे आहे ना OBC कॅटेगरीचे आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे. मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी फक्त 5 जागा आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे. मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर बघू शकता 18 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे. इथं फक्त एकच जागा आहे, ते पण ओपन कॅटेगरीसाठी. त्यानंतर जर पाहिलं मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे. मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजनला बघू शकता 4 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई CPO डिव्हिजन आहे. तर इथं जे फक्त एकच जागा आहे ते पण ओपन कॅटेगरीचे आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ते नागपूर सिटी डिव्हिजन आहे. नागपूर सिटी डिव्हिजनला बघू शकता फक्त 8 जागा आहे नागपूर डिव्हिजनला, नागपूर सिटी डिव्हिजनला. नागपूर मोफसूलला बघू शकता. नागपूर मोफसूलला सुद्धा यावर्षी बघू शकता तुम्ही या ठिकाणी ज्या टोटल जागा आहे नागपूर मोफसूलला बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर नागपूर मोफसूल आहे. नागपूर मोफसूलला जर आपण पाहिलं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर जागा यावर्षी आहे नागपूर मोफसूलला. तर जवळपास तुम्ही या ठिकाणी धरून चला, ठीक आहे. तर यावर्षी जर पाहिलं तर जास्त जागा यावर्षी सर्वात जास्त म्हणजे जास्त जागा नागपूर मोफसूलला यावर्षी आलेल्या आहे, बघू शकता. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर मोफसूल आहे. तर सर्वात जास्त ज्या जागा ह्या नागपूर मोफसूलला या ठिकाणी दिसत आहे. तर 305 जागा नागपूर मोफसूलला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी जागा या ठिकाणी नागपूर मोफसूलला यावर्षी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर आहे नांदेड डिव्हिजन आहे. नांदेड डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर बघू शकता नांदेड डिव्हिजन आहे. तर नांदेड डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी
नांदेड डिव्हिजनला जे टोटल जागा 58 जागा आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजनला जर पाहिलं तर नाशिक डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा. तर नाशिक डिव्हिजन आहे, फक्त 52 जागा यावर्षी नाशिक डिव्हिजनला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं नाशिक डिव्हिजन, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नवी मुंबई डिव्हिजन आहे. नवी मुंबई डिव्हिजनला बघा, नवी मुंबई डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे तर त्या या ठिकाणी 49 जागा नवी मुंबई डिव्हिजनला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पालघर डिव्हिजन आहे. पालघर डिव्हिजन पण चांगलं आहे, बघू शकता तुम्ही पालघर डिव्हिजन. ठीक आहे, तर पालघर डिव्हिजनला पण चांगल्या जागा यावर्षी आलेल्या आहे. बघू शकता तुम्ही हे पालघर डिव्हिजन आहे और 81 जागा पालघर डिव्हिजनला आहे. त्यानंतर बघा पंढरपूर डिव्हिजन आहे. पंढरपूर डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा आहे. पंढरपूर डिव्हिजनला 61 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे परभणी डिव्हिजन आहे. परभणी डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी जागा. तर परभणीला फक्त 49 जागा रिक्त आहे परभणी डिव्हिजनला. त्यानंतर पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे. पुणे सिटी ईस्ट डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर ज्या टोटल जागा आहे पुणे सिटी डिव्हिजनला फक्त 30 जागा आहे. त्याचबरोबर पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे. पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनला 12 जागा आहे फक्त. त्यानंतर जर पाहिलं आपण पुणे मोफसूल आहे. पुणे मोफसूलला ज्या जागा आहे बघू शकता, पुणे मोफसूलला यावर्षी बऱ्यापैकी जागा या ठिकाणी आलेल्या बघू शकता. जास्त जागा यावर्षी पुणे मोफसूलला म्हणजे 131 जागा या ठिकाणी आहे पुणे मोफसूलला. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता, त्यानंतर आहे रायगड डिव्हिजन. रायगडला जर आपण पाहिलं तर रायगडला या ठिकाणी बघू शकता रायगड डिव्हिजन आहे. तर रायगडला या ठिकाणी ज्या जागा यावर्षी आहे तर त्या टोटल ज्या जागा आहे बघू शकता तुम्ही SC ST OBC EWS ओपन चांगल्या जागा यावर्षी रायगड डिव्हिजनला आल्या, म्हणजे 136 जागा या ठिकाणी रायगड डिव्हिजनला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे. रत्नागिरी डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजनला बघू शकता या ठिकाणी काय कॅटेगरी वाईज जागा बघू शकता रत्नागिरी डिव्हिजन. ठीक आहे, तर जास्त जागा रत्नागिरी डिव्हिजनला सुद्धा यावर्षी आलेल्या आहे. बघू शकता तुम्ही रत्नागिरी डिव्हिजन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता रत्नागिरी डिव्हिजन. तर रत्नागिरी डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे बघू शकता 218 जागा ज्या या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, 218 जागा रत्नागिरी डिव्हिजनला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर मिरज डिव्हिजन आहे. मिरज डिव्हिजनला बघू शकता 4 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर त्या या ठिकाणी भुसावळ आहे. भुसावळला बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीची एकच जागा फक्त इथं आहे. त्यानंतर आहे सांगली डिव्हिजन. सांगली डिव्हिजन बघू शकता तुम्ही, सांगली डिव्हिजनचा ह्या जागा आहे बघू शकता. सांगली डिव्हिजनला कुठे किती जागा आहे तर गावावाईज जागा या ठिकाणी सांगली डिव्हिजनला आहे बघू शकता तुम्ही. तर सांगली डिव्हिजनला बघू शकता तुम्ही हे सर्व सांगली डिव्हिजनचं आहे बघू शकता कॅटेगरी वाईज सांगली डिव्हिजनमध्ये. ठीक आहे, तर बऱ्यापैकी जागा या ठिकाणी सांगली डिव्हिजनला आहे यावर्षी. त्यानंतर जर बरं पाहिलं सातारा डिव्हिजन आहे. सातारा डिव्हिजनला बघू शकता तुम्ही, तर सर्व सातारा डिव्हिजन आहे. तर सातारा डिव्हिजनला ज्या टोटल जागा आहे बघू शकता 84 जागा या ठिकाणी सातारा डिव्हिजनला आहे. त्यानंतर आहे श्रीरामपूर डिव्हिजन आहे. श्रीरामपूर डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर बघू शकता या ठिकाणी श्रीरामपूर डिव्हिजनला जे यावर्षी जागा आहे तर श्रीरामपूर डिव्हिजनला 74 जागा यावर्षी आहे बघू शकता. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी ज्या टोटल जागा आहे सिंधुदुर्ग डिव्हिजन तर 100 जागा या ठिकाणी सिंधुदुर्ग डिव्हिजनला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सोलापूर डिव्हिजन आहे. सोलापूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही, तर सोलापूर डिव्हिजनला बघा 67 जागा या ठिकाणी सोलापूर डिव्हिजनला आहे. त्यानंतरचं आहे ठाणे डिव्हिजन. ठाणे डिव्हिजनला बघू शकता या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी ठाणे डिव्हिजनला आहे. गावावाईज जागा आहे, तर तुमच्या गावातली काही जागा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर बघा त्यानंतर आहे वर्धा डिव्हिजन. वर्धा डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व जागा मी दाखवून देतो. वर्धा डिव्हिजन आहे, तर कमी जागा वर्धा डिव्हिजनला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता या ठिकाणी 83 जागा या ठिकाणी वर्धा डिव्हिजनला आहे. त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे यवतमाळ डिव्हिजन आहे. यवतमाळ डिव्हिजनला बघू शकता तुम्ही यवतमाळ डिव्हिजन आहे. यवतमाळ डिव्हिजनचा बघू शकता कॅटेगरी वाईज जागा SC ST OBC EWS ओपन. ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट आपण देत राहणार आहे.